होय, माजी आमदारांचा विकास फक्त कागदावरच. आमदार शिवाजीराव पाटील यांचे माजी आमदार राजेश पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर. मी कोणतेही काम मंजूर करून आणले की माजी आमदार राजेश पाटील श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. मीच पाठपुरावा केला, मीच पत्रे दिली असे म्हणून मंजूर कामांचे श्रेय लाटण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत. खरंच त्यांनी एवढा पाठपुरावा केला होता, त्यांच्यामध्ये एवढी धमक होती, तर जनतेची ही कामे त्यांना त्यांच्या कार्यकाळातच का मंजूर करून आणता आली नाहीत? आजपर्यंत त्यांनी फक्त कागदी घोडे नाचवूनच चंदगडच्या जनतेची दिशाभूल केली. म्हणूनच त्यांचा विकास फक्त कागदावरच राहिला, असे प्रत्युत्तर आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले. चंदगड विधानसभा मतदारसंघातील समस्यांबाबत प्रत्येक अधिवेशनात मी आवाज उठवला आहे. माजी आमदारांनी त्यांच्या 5 वर्षात मतदारसंघातील जेवढे मुद्दे विधानसभेत मांडले नसतील, त्यापेक्षाही जास्त मुद्दे मी फक्त एका अधिवेशन काळात मांडले आहेत. मी रात्रंदिवस वेगवेगळ्या विभागांचे मंत्री व प्रमुख अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे अक्षरशः दिवसभर बसून मतदारसंघातील कामे मार्गी लावत आहे. गरज असेल तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेऊन वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली हेरी सरंजाम, आरोग्य केंद्रे, रस्ते, औद्योगिक समस्या यांसारखे अनेक प्रश्न अवघ्या वर्षभरातच निकाली काढले आहेत. शक्तिपीठ महामार्ग मोठ्या हिमतीने चंदगड तालुक्यात आणला, ज्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. आज मतदारसंघातील अनेक मोठ्या रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. आरोग्य केंद्रे बांधकाम व दुरुस्ती, सभामंडप, क्रीडा संकुल, सैनिक भवन, आयुष हॉस्पिटल, समाज मंदिरे, शाळा व अंगणवाडी बांधणे, गटर्स व इतर कोट्यावधी रुपयांची विकास कामे मतदारसंघात चालू आहेत. माजी आमदारांना जे 5 वर्षात जमले नाही ते मी फक्त एका वर्षात करून दाखवले आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना पोटशूळ उठले असावे, असा खोचक टोलाही त्यांनी माजी आमदारांना यावेळी लगावला. यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले, माजी आमदार राजेश पाटीलांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात केलेला 1600 कोटींचा विकास हा शोधूनही सापडणार नाही. चंदगड मतदारसंघातील जनतेला आजही वैद्यकीय उपचारासाठी बेळगाव, गडहिंग्लज, कोल्हापूर येथे जावे लागते. एक चांगला दवाखाना चंदगडमध्ये नाही. माझ्या मतदारसंघातील लेकी बाळींना आजही 10-10 किलोमीटर पायी चालत शाळेत जावे लागते. बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील अपघातांमध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला, पण माजी आमदारांना दया आली नाही. त्यांनी 1 रुपयाचा निधीसुद्धा बेळगाव वेंगुर्ला रस्त्याच्या कामासाठी लावला नाही. धनगर वाड्यांवरील लोक आजही आदिवासी जीवन जगत आहेत. त्यामुळे माजी आमदारांनी 1600 कोटींचा विकास नक्की कोणाचा केला आहे, हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. माजी आमदारही आता युतीमध्ये आहेत, सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांनी मी केलेल्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य देऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी माजी आमदारांना दिला. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश एणापुरे, चंदगड.